नमस्कार मित्रांनो, रहाटणी या ठिकाणी आत्ता ओपनचं मैदान चालू आहे. त्या ओपनच्या मैदानामध्ये आत्ता सेमीफायनल 7 पळाले आहेत आणि त्या 7 सेमीफायनलमध्ये कोणते बैल फायनलसाठी पात्र झालेले आहेत बघूया. क्वार्टर फायनल इथे होणार नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी दक्षता घ्यावी. क्वार्टर फायनलचे निकाल जे आहेत ते मी सांगणार नाहीत, कारण की इथं क्वार्टर फायनल होणार नाही आहे. आणि सुरुवात करूया सेमीफायनल 1लाच. सेमीफायनल 1चा निकाल जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा सुंदर 11-11 आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असाला हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा हिंद केसरी सचिन आणि सुंदर 11-11 ही जोडी जी आहे ती आज फायनलसाठी पात्र झालेली आहे. कशा पद्धतीने ही गाडी पळाली. आज सचिन आजारपणावरती मात करून आज मैदानामध्ये आणि सुट्टाच सेमी काढला आणि त्याने दाखवून दिले की मी आजारी जरी पडलेलो असलो तरी त्या आजारपणातून उठून आज चांगली कामगिरी केली आणि आज चांगलीशी गाडी पळाली. गटालासुद्धा चांगलीच गाडी पळाली आणि सेमीलासुद्धा सुट्टाच निकाल घेत त्याने दाखवून दिले की तो पुसेगावचा त्याला ओरिजिनल हिंद केसरी का म्हटलं जातं. आणि सुंदर 11-11 तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. 4 ते 5 मैदानं गाजवतो म्हणजे गाजवतोच आणि जरी 4-5 मैदानं जरी फ्लॉप झाला तरी दुसऱ्या मैदानामध्ये कमबॅक करतोच असा हा सुंदर 11-11. आणि हा 11-11 सुंदर आणि सचिनची गाडी सेमीसाठी पात्र केली. फायनलसाठी पात्र चिवळाड्यावर माळशिरस्कर यांनी केलेले आहे. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी. ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. सेमी क्रमांक 2मध्ये ही गाडी जी आहे ती मागच्या मैदान झालं ओपनचं आत्ता नागाचे कुमटे या ठिकाणी. त्या ओपनच्या मैदानामध्ये ह्या गाडीनं प्रथम क्रमांकाचा मानकरी जो आहे तो पटकावला होता. गाडी पब्लिकनं पळून 1 नंबर केलेला होता आणि या गाडीचं कौतुक केलंच पाहिजे, का नाही केलं पाहिजे. सुंदर अशी गाडी पळाली. माळशिरस्करांचा साई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सम्राट पळाला मायनीकरांचा सम्राट गाडीची सम्राट आणि साईची गाडी फायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भोगाव मुळशीकरांचा नाचा. सुंदर अशी गाडी जी आहे ती अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र केलेली आहे. कौतुक करावं एवढं कमी आहे अण्णा ड्रायव्हर यवतकर यांचं, कारण की त्यांनी बघितलं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आता सध्याला एक नवीन तरुण वयातील एक चांगले ड्रायव्हर नामांकित ड्रायव्हर आहेत. कमी वयात जास्त बहुमान पटकवलेले असे हे अण्णा ड्रायव्हर यवतकर आहेत. आणि कार्तिक चांगला पळाला. आज कार्तिक तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक मैदानामध्ये जर त्याच्यासोबत चांगला नंदी पळणार असेल तर तो 100% गुलाल मिळवतोच. आणि कार्तिक आणि नाचाने आज चांगली कामगिरी केली आणि फायनलमध्ये धडक मारली. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल घेतोय. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मेजर आणि डमरू ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. मेजर आणि डमरूची चांगली गाडी पाळली. ड्रायव्हरचं नाव काय समजलं नाही. या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कळंबीकरांचा अमित शेठ भाडे यांचा जो आत्ता चिमण्या पळतोय शंभू पळतोय त्यांच्याच दावणीचा आहे. कळंबीकरांचा बावऱ्या पळाला आणि त्या बावऱ्यासोबत पळाला मुंबई पोलीस वरुड यांचा पाकऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. सचिन ड्रायव्हर यांनी आणि चांगली गाडी पळाली. ही सुंदर अशी गाडी पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 6चा निकाल घेतोय. 6मध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये उन्हाळा जसा जसा लागतोय तसा त्याचं स्पीड जे आहे ते वाढत जाईल. असंच वाढतंय असं सुनील मोरे सरकार यांनी सांगितलं आणि धनेश्वर यांनी सांगितलं. असा हा कनेरखेडकरांचा माणिकराव आणि त्याच्यासोबत पुष्पा पळाला. काय गाडीनं डोळ्याचं पारणं फेडलं आणि गाडीनं आज सुट्टा निकाल घेत फायनलमध्ये धडक मारलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये शेवटचा सेमी पळाला. सेमी क्रमांक 7चा निकाल आहे. सलग 14 मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकवलेली जोडी आहे. पुसेगावकरांचा घरचा साथ विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या आणि चंद्या. काय गाडी पळाली. आदत वयापासून ही जोडी नंद्या का चंदा आदत आहे मला काय समजेना, परंतु कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. सलग 14 मैदान म्हणजे काय चेष्टा नाही. आणि विजय मेडिकल पुसेगाव म्हणजे पुसेगावचं एक नावसंबंध महाराष्ट्रामध्ये नंद्या आणि चंद्या ही जोडी करत आहे. चांगल्या पद्धतीने ही जोडी पळते. अशीच कामगिरी करत राहा आणि पुसेगावचं नावसंबंध महाराष्ट्रामध्ये करत राहा. आज चांगल्या अशा गाड्या पळाल्या आणि आज सगळ्यांचं लक्ष वेधलं त्या सचिननं. आजारपणातून उठून पहिलाच गुलाल सोपी गोष्ट नाही आहे आणि अशी कामगिरी करणारा तो आदतमधला एक टॉपचा नंदी आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा
आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी ज्या गाड्या राहिल्या त्यांना धन्यवाद.